तर किती ऑर्गनाइज आणि किती व्यवस्थित पद्धतीने कामं चालली आहेत बघा. म्हणजे कोणाचं कोणाकडे लक्ष नाही, जो तो आपापलं काम करत बसला आहे. तर त्यांना नाही ते काहीतरी डिव्हाइस पण हाताला लावलं आहे, म्हणजे ते काम करतायत, त्यांचा कामामध्ये हात हलतो आहे, ह्या पण गोष्टी इथे कळतात. हे बघा, हे जे दिसतं आहे ना, हे मॉनिटर करतं आहे. म्हणजे सगळे लोक झोपले, बघू शकता, ते लिटरली झोपले सगळे बघा, कारण की हा लंच टाईम आहे आणि लंच टाईममध्ये ते लोक जेवून झोपून घेतात, फॉर रेस्ट करतात थोडीशी. गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा दिवस आहे 6वा आणि आता आम्ही परत निघालो आहे आमच्या कामासाठी. तर आता आपण निघालो आहोत एका कंपनीमध्ये जायला. आजची कंपनी थोडी इंटरेस्टिंग आहे, जमलं तर मी तुम्हाला दाखवेल. दिवस चालू झाला आहे, कामं चालू झालेली आहेत, जो तो आपापल्या कामाला निघाला आहे. कसं आज छोटू आम्हाला एकदम ताडतोय मगाचपासून. हॅलो, मी हा बघतोय भाई, कुठल्या ग्रहावरून आले ते लोक, आमच्यासारखे तर दिसत नाही. हातात टिका लावलेला दिसतोय भाई. इसने क्या लगा हे कपाळ आहे पे, असं त्याचं काहीतरी असेल. त्या अरे इंटरेस्टिंग गोष्ट अशी की एक फॉरेनर मिळाला, सॉरी एक फॉरेनर भेटला आणि तो माझ्या टिक्यावरून मला म्हणाला, यू आर इंडियन राईट, इंडियन नमस्ते नमस्ते करायला लागला. म्हणजे आपली ओळख आहे, टिक्यावरून आपली ओळख होते. आणि हे बघून मला खूप भारी वाटलं, भारी मजा आली मला बाई. आणि इकडच्या आता मेट्रोमधल्या सीट थोड्याशा वेगळ्या आल्यात. हे बघा, ह्या तर होत्याच, आता ह्या आल्यात आणि आम्ही पण तशाच सीटवर बसतोय, पूर्ण तशाच सीटवर बसतो. आम्ही येणार म्हणून काय सोय केली बघा देवाने आमच्यासाठी. फुल पाऊस पडतोय भावांनो, चायनामधला पहिला पाऊस. हॅलो या. आणि ही बया, हिचं नाव कटरीना आहे, कटरीना नाव आहे तिचं. आई कटरीना तिकडची नाही भेटली तरी काय, इकडची भेटली आम्हाला. तर ते बाहेर त्यांचं म्हणजे ते गेटवर घ्यायला येतात नेहमी आणि सोडायला पण गेटपर्यंत येतात, एवढं त्यांचं आहे बाबा. तर आता इथून पाऊस तिथेच पडत होता आणि जिथे आत्ता स्टेशन होतं ना तिथपर्यंतच पाऊस पडला. त्यानंतर पावसाचं नामोनिशाण नाही. ते भरलं आहे मागे, पण वरती आमच्या एकदमच वातावरण चांगलं आहे, त्यामुळे काय असं टेन्शनची गोष्ट नाही आहे. आम्ही आता एका ट्रॅकरच्या कंपनीमध्ये आलो आहे. तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅकर आहेत, जे की आपल्या कारमध्ये लावून आपण कार ट्रॅक करू शकतो. कारच नाही, ट्रक किंवा बाईक आपण ट्रॅक करू शकतो. तर इंटरेस्टिंग कंपनी आहे, हे त्यांचे प्रोडक्ट्स आहेत. आणि हे आता एवढं रिकामं का दिसतं आहे, आम्हाला पण हाच प्रश्न होता. पण एकदम इंटरेस्टिंग त्याचं उत्तर आहे. ते म्हणजे सगळे लोक झोपले आहेत, बघू शकता, ते लिटरली झोपलेत सगळे बघा, कारण की हा लंच टाईम आहे आणि लंच टाईममध्ये ते लोक जेवून झोपून घेतात, फॉर रेस्ट करतात थोडीशी. तर त्यांना जिथे काम करतात त्याच्या बाजूला थोडंसं असं झोपण्यासाठी जागा आहे, तिथे ते अर्धा तास झोपतात. तर आता आम्हाला तेच सांगत होते की सगळे रेस्ट करतायत म्हणून, म्हणजे खाऊन झालं का रेस्ट करायला पण ह्यांच्याकडे गोष्टी आहेत. तर ही खूपच चांगली गोष्ट आहे की एक 15 ते 20 मिनटाचा नॅप माणसाला एकदम रिफ्रेश करू शकतो आणि तोच पूर्णपणे नॅप ते घेत आहेत. मला खूप आनंद झाला या गोष्टीचा, म्हणून मी हे शूट करतो. ॲक्च्युली ते झोपले तर ते शूट करणं चुकीचं आहे, पण मी तुम्हाला ओव्हरऑल देतो. लाईट बंद आहे आणि पूर्ण लोक झोपली आहेत इथे. बघा, हा आता माणूस झोपला आहे, दिसतोय का तुम्हाला बघा.
आणि इथे आतमध्ये त्यांनी आम्हाला फळं वगैरे आणली आहेत. Both support. Yeah. Because when the first card is 4G and GPS कसे बनतात आणि ते कसं प्रोडक्शन आहे ते सगळं दाखवत आहेत आणि खूप इंटरेस्टिंग आहे सगळं बघायला पण. आपल्या पिकअपला 2 ट्रॅक्टर मी असे लावलेले आहेत, तर मला अजून इंटरेस्ट होतो या गोष्टींमध्ये. सगळ्या बायका आणि माणसं मिळून हे कामं करत आहेत, तर किती ऑर्गनाइज आणि किती व्यवस्थित पद्धतीने कामं चालली आहेत बघा. म्हणजे कोणाचं कोणाकडे लक्ष नाही, जो तो आपापलं काम करत बसला आहे आणि सगळ्या गोष्टी एकदम ऑन टॉप आहेत. म्हणजे एवढं फास्ट प्रोडक्शन होतं आहे ना की आत्ता माझ्यासमोर त्या बाईने 2 ट्रे भरले. एवढं फास्ट प्रोडक्शन आहे. म्हणजे यांचं कामाबद्दलचं प्रेम पण खूप छान आहे यार. म्हणजे उगाचच हे लोक अख्ख्या दुनियाला प्रोव्हाइड नाही करत आहेत, कारण की त्यांच्याकडे ते कामाबद्दलची एक रिस्पेक्ट आहे आणि एक अनुशासन वगैरे आहे, ज्याच्याने त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून होत आहेत आणि ते एकदम इझिली त्या सगळ्या गोष्टी पटापट करतात. आता त्यांना नाही ते काहीतरी डिव्हाइस पण हाताला लावलं आहे, म्हणजे ते काम करतायत, त्यांचा कामामध्ये हात हलतो आहे, ह्या पण गोष्टी इथे कळतात. हे बघा, हे जे दिसतं आहे ना, हे मॉनिटर करतं आहे की हे काम करतायत की नाही. त्यांच्या हातामध्ये पण बँड आहेत बरेच. आता या बाईच्या हातात आहेत बघा बँड, हे बँड आहेत बघा. तर हे बँड तेच आहेत की काम चालू आहे, हात चालू आहे, हाताला काम आहे, हे सगळं काही असेल. एवढं फॅन्टॅस्टिक आहे ना हे सगळं. आपल्याकडे अर्धी लोक तंबाखू मळत बसतील बाजूला, अर्धे टायपास करतील. कामं होतात पण कामाचा स्पीड आहे तो इथे खूप जास्त ह्या कारणांमुळे, कारण की व्यवस्थित सगळ्यांना मॉनिटर केलं जातं. फक्त कॅमेरावरच लक्ष देत नाही आहेत, म्हणजे CCTVनेच लक्ष देत नाही, तर असं पण त्यांनी एक ऑप्शन शोधलं आहे. निघालो आम्ही कंपनीतून. खूप मोठं डिस्कशन होतं त्यांच्याशी आणि खूप मस्त त्यांनी आम्हाला अटेंड केलं. त्यांची बॉस पण आली होती आणि तिच्याशी पण आमचं बरंच बोलणं झालं. सगळ्यात चांगली गोष्ट की ह्या कटरीनाला येते इंग्लिश चांगली, त्यामुळे, आणि ती जी ओनर होती तिला पण बऱ्यापैकी इंग्लिश येत होतं तोडकं मोडकं, त्यामुळे बरंच कन्व्हिनियंट पडलं आणि बऱ्याचशे आमचे विचार त्यांच्यापर्यंत पोचू शकले. नाहीतर होतं असं की गोष्टी तिथपर्यंत पोचायलाच वेळ लागतो, म्हणजे शब्द आपले, कारण की त्यांना इंग्लिश ना की बरोबर जमतं. म्हणजे त्यांना साधं हॅलो बाय ह्या गोष्टीसुद्धा नाही काही जणांना माहिती. तर एवढं बेसिकपासून आहे. तर कदाचित प्रत्येक कंपनीमध्ये असा एम्प्लॉई एक असतोच कटरीनासारखा, जो की आपल्याला एंटरटेन करतो. तुम्ही एका कंपनीत आपण गेलो होतो लाईटच्या, त्या कंपनीमध्ये तोच एम्प्लॉई सुट्टीवर होता जो इंग्लिश बोलतो. त्यामुळे प्रॉब्लेम झाला आणि मग तो ते रेकॉर्डर घेऊन आपल्याशी बोलत होता, जे की तेवढं कन्व्हिनियंट नाही आहे की आपण फेस टू फेस जेवढं बोलू शकतो. तर आता इथून आम्ही ओला मागवली आहे टॅक्सीने आम्ही जाऊ आता दुसऱ्या कंपनीमध्ये. तर तिकडे मीटिंग आहे, तर ते हेल्प करतात आम्हाला, कारण की ॲड्रेस व्यवस्थित पडला पाहिजे. मागच्या वेळेस फजिती झालेली आपली, ॲड्रेस भलतीकडेच त्यांनीच बुक केला होता पण ॲड्रेस वेगळा होता, तिकडून आम्हाला जावं लागलं परत. सो हेअर्स माय ब्लॉग. Say hi to my vlog. Sorry. Hi, welcome to China. तर आता यांना बाय करतोय आम्ही आणि इथून निघतोय आणि टॅक्सी पकडल्यानंतर त्या दुसऱ्या कंपनीमध्ये जातो. ते कन्स्ट्रक्शन चालू आहे आता, तर तिकडे पाण्याचे ना स्प्रिंकलर्स लावलेत. म्हणजे जी काय कामाची धूळ, आपण जी काय काम करताना जी धूळ उडते ती तिथे रस्त्यावर येऊ नये, बाहेर येऊ नये म्हणून स्प्रिंकलर लावलेत, जेणेकरून धूळ बाहेर येण्यासाठी बरेच कमी चान्सेस होतात आणि पूर्ण सिटी स्वच्छ राहते. असे छोटे छोटे इनिशिएटिव्हने त्यांनी एवढं सगळं सुंदर बनवलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की ह्या छोट्या छोट्या इनिशिएटिव्हमुळेच एवढं सुंदर शहर निर्माण झालं आहे. आणि बरेचसे इनिशिएटिव्ह, आता मी
जेव्हा फेसबुक वगैरे स्क्रोल करतो तेव्हा पण मी बऱ्याच गोष्टी यांच्या बघतो आहे, कारण की मी आता सध्या ह्यांच्या देशात आहे. तर मला त्या प्रायोरिटीवरती गोष्टी दिसतात. तर त्यांचा निसर्ग आणि त्यांच्या गोष्टी या सगळ्या गोष्टींना त्यांनी खूप वरचा दर्जा दिला आहे. त्यांच्या पूजनेमध्ये म्हणजे जे आपण देव पूजतो त्यामध्ये त्यांना निसर्गाला पण ते लोक पूजतात आणि ते त्याची श्रद्धा त्यांच्यावरती आहे. आणि ते पूर्ण शहरात पण दिसून येतं. म्हणजे ज्याप्रमाणे इथे त्यांची झाडं आहेत बघा ना, आता खूपशी झाडं इथे दिसतील तुम्हाला. त्यामुळे निसर्ग आणि त्यांचं हवामान वातावरण सगळं काही एकदम नॉर्मल आहे. म्हणजे आपण एअर क्वालिटी इंडेक्स म्हणतो की त्यांची खूप कमी आहे. आणि आपले इथे तर आपल्याला आता मास्क वापरायला लागतात. एअर क्वालिटी इंडेक्स एवढं खराब झालं आहे आपलं. तर हा इनिशिएटिव्ह आपण घेतला पाहिजे. असं नाही आहे त्यांचं ते चांगलं आणि आपलं वाईट असं माझं म्हणणं नाही आहे, अजिबातच नाही आहे. पण हे आपल्याकडून होण्यासारखं आहे, आपण करू शकतो. जस्ट मीटिंग संपली, आता आम्ही इथून निघतोय. छान मीटिंग होती, मजा आली या सगळ्या गोष्टी बघायला आणि करायला. तर आता इथून निघतो, टॅक्सी परत घेतोय आम्ही. सॉरी तुम्हाला मी जास्त गोष्टी इथे दाखवू नाही शकलो, कारण की काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला नाही दाखवू शकत. तर त्यामुळे आता इथून टॅक्सी पकडणार आहेत आम्ही आणि इंडियन रेस्टॉरंटला जेवायला जाणार, कारण की आता ऑलमोस्ट 7 वाजत आलेत आणि आता इथून आम्हाला 1 ते 1.5 तास लागेल इंडियन रेस्टॉरंटला जायला. आणि मग नंतर आम्ही तिथून डायरेक्ट हॉटेलवरच जाऊ. ओके बाय, टेक केअर. तर मग आता इथून आम्ही डायरेक्ट निघणार, जेवणार आणि रूमवर जाणार. सकाळी आम्हाला 7 वाजता निघायचं आहे, कारण की आमची मीटिंग आहे 9 वाजता दुसऱ्या कंपनीमध्ये. आणि उद्या आमचा शेवटचा दिवस पण आहे चायनामध्ये. ॲक्च्युली खूप मस्त दिवस गेले, त्याबद्दल आता आपण बोलू पुढे. पण आता निघतो इथून. ती इंडस्ट्रियल एरिया आहे, त्यामुळे इथली हे पण तशीच आहे पूर्ण लॉबी आणि हे सगळं. चला तर मग इथून निघूयात आणि जेवायला जाऊ. जस्ट आता उतरलो टॅक्सीमधून आणि आता आम्ही आमच्या आवडत्या सो कॉल्ड आवडत्या रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. इथलं फूड जरा चांगलं वाटतं आणि उगाच आता दुसरे पण इंडियन रेस्टॉरंट आहेत पण खूप लांब आहेत. आणि तिकडे जाऊन आम्हाला उगाच परीक्षा घ्यायची नाही आहे. याच्यावरती आपण शिक्कामोर्तब केला आहे, तर आपण ह्याच्यावरच राहूयात. आजचा दिवस ऑलमोस्ट होता. ही वेळ आता आमची चायना एक्झिट वगैरे करायची असेल उद्या, त्यामुळे आता आम्हाला कदाचित आम्ही ही इंडियन शेवटची मील घेतो आहे चायनामध्ये आजची. त्यामुळे मग ठरवलं की इथेच जाऊन व्यवस्थित खाऊ आणि मग आपण आता ते झाल्यानंतर हॉटेलला जाऊ. उद्या बघू आता कसं शेड्यूल होतं. तेव्हा कालचं शॉप इथे त्यांची 304 बदकं झाली, संपतात की नाही काय माहिती. आणि ह्या इंडियन रेस्टॉरंटला आपला भाई आतमध्ये बॉलिवूड रेस्टॉरंट कोणच नाही आहे, कारण की स्टार्ट इथून होते आणि पूर्ण खाली आहे भाई. पूर्ण खाली आहे ट्रेन. इथून आहे 10-12 स्टेशन आहे, पण पटापट स्टेशन आहे. पुढचं स्टेशन आलं पण. तर आता काय, आता बसतो एस टीमध्ये, जरा चिल करतो आणि भेटतो तुम्हाला.